मंडळी, कसे आहात? मी आहे नीता, नीता फॅमिली व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर 2 दिवसांनी गणेश चतुर्थी आहे, पण आमचे गणपती बाप्पा आजच येणार आहेत. 2 दिवस आधीच आम्ही गणपती बाप्पाला घरी घेऊन येते. आगमन होणार आहे तर बाप्पाचा आमच्या घरातल्या एक भाऊ येणार आहे, तर त्याला दाखवते मी तुम्हाला कोण येणार आहेत ते. तर ते धोतर फेटा लावणार आहेत आणि आम्ही नंतर डायमंड वगैरे लावून गणपती बाप्पाला सजवणार आहोत. तर दरवेळी तर कारखान्यात जाऊन लावतो, पण यावेळी प्लॅनिंग केलं घरीच म्हणजे बाप्पाला सजवायचं आहे म्हणून बाप्पाला लवकर आणतोय. कारण परत उद्या सगळी तयारी, गणेश चतुर्थीची तयारी असेल. उद्या तर दिवस पुरणारच नाही. तर डेकोरेशन वगैरे आमचं झालं आहे रेडी, दाखवते डेकोरेशन कसं आहे. आणि आता आमच्या बाप्पाचं आगमन होतं आहे, चाललो आहे आम्ही आता बाप्पाला घ्यायला. सगळे आम्ही तयार झालो, रेडी वगैरे झालो आहे आणि आता आम्ही चाललो आता बाप्पाला घ्यायला. तर चला मंडळी, आता दिसत नाही, थोड्या वेळाने दिसणार. आणि आई माझी काय करते? पावलं इथे आमचा डेकोरेशन झालंय, ऑलमोस्ट झालंय. फक्त इथे थोड्या माळा वगैरे लावायच्या आहेत, थोडं अजून सजवायचं आहे. पण गणपती बाप्पा बसेल या हिशोबाने बाकी सगळं बेसिक डेकोरेशन झालेलं आहे. अजून थोडाफार करायचं आहे. अजून इथे कमान वगैरे लावायचं आहे. हा मिस्टरने माझ्या मस्तपैकी छान असं डेकोरेशन केलं आहे. त्यांचा डोका लावून त्यांच्या आयडियानुसार डेकोरेशन केलं आहे. खूप छान केलं आहे, सिम्पलमध्ये पण खूप सुंदर केलं आहे. 3 दिवस बिचारे डेकोरेशन करत, आम्ही हेल्प करत होतो. आम्ही सगळ्यांनी त्यांना हेल्प केली, पण सगळं त्यांच्या डोक्याने सगळं केलं आहे. खूप मस्त असं छान असं डेकोरेशन केले, बघू शकता. गणपती येण्याला आमच्याकडे पाहुणे आले सगळे. आज्ञाच्या आणि कृपाच्या मैत्रिणी आल्यात. अर्ध्या नाही आहेत, अर्ध्या गायब आहेत. चला इथे असे मस्तपैकी पावला काढलेत, मी दाखवलीच मगाशी. चलो गणपती बाप्पा मोरया. चलो आम्ही आता गणपती बाप्पाला आणायला चाललंय. चला 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 गँग. झाकून ठेव, झाकून. ही तयारी करते डायमंड लावायचे. हे आमचं डायमंडचं बॉक्स आहे. तिने मार्केटमधनं गेली जेव्हा, क्रॉफर्ड मार्केटमधनं, तेव्हा थोडे करून, मी थोडे नाही एकदमच आणले, थोडे करून आणले. म्हणजे एकदम बरं थोडं आणले. बघा आमच्या बाप्पाकडे अवतार मूवी कानातले कुठे गेले. आणि आमच्या बाप्पाला मी नाही आणले, हे मला गिफ्ट मिळालेली. खूप सुंदर आहे कंठी, मार्केटमधून गिफ्ट मिळालेली, जिथे शूट केलेलं त्यांनी दिलेली. गोपाल मुकुटवाला यांनी दिलेली कंठी, खूप सुंदर आहे. व्हिडिओ पाहत असेल तर थँक्यू. खूप सुंदर दिसते बाप्पा याच्यामुळे. जास्त काही सजवायची गरज नाही लागली, फक्त 2 हार एवढंच. म्हणजे हे ओरिजिनल हार होते गणपती बाप्पाचे, आणि ही कंठी घातली तर बाप्पाला आणखी भाजी. जास्त काही सजवले 4 दिवस राबलेत, तेव्हा कुठं जाऊन हा डेकोरेशन एवढा सोन्याचा झालाय. भरपूर मेहनत घेतली त्यांनी डेकोरेशन करायला. भेटले कानातले भेटले बाप्पाचे सुंदर असे कानातले बघू शकता, मस्त कानातले. पण आता इथे फेटा लावायचा आहे, त्याच्यामुळे कानातले नंतर लावेल. आता बांगड्या वगैरे हे जे कडे वगैरे आहेत ते आता डायमंडनी सजून घेते. धोतर पण
ते भाऊ आल्यानंतर धोतर आणि फेटाचं काम तसंच ठेवून दिलं आहे. नाहीतर मग पहिले मी भाऊ आल्यानंतर फेटा आणि धोतर बनवतील आणि त्याच्यानंतर तोपर्यंत मी डायमंडचं सगळं वर्क करून घेते. चलो बाद मी मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पाला धोतर आणि फेटा कसा बांधतात, म्हणजे सोप्या पद्धतीने कसं धोतर कसं नेसवतात आणि फेटा कसा बांधतात तर ते दाखवणार आहे. ते पहिले यांची ओळख करून दाखवते आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाला फेटा बांधतोय आणि धोतर नेसवतो. तर चला मंडळी, हे आहेत दीपेश भाऊ. तुमचं नाव सांगा. अच्छा, तर हे धोतर आपलं नेसवतात आणि फेटा वगैरे बांधतात आणि बरीच असे क्रिएटिव्हिटीज करत असतात. तर आज ते आपल्याला फेटा आणि धोतर कसं सोप्या पद्धतीने बांधून दाखवतात ते बघूया आपण. तर ही ॲक्च्युली साडी आहे, पूर्ण कपडा पण घेऊ शकता. किती मीटर लागेल तरी म्हणजे हा 2.25 फुटाचा मूर्ती आहे. आता ते आपल्याला सजवायचं तर आपल्यावरती असतं, म्हणजे कसं 2-3 मीटरमध्ये पण आतमध्ये होऊन जातो. अच्छा, 1-2-2.5 फुटाच्या गणपतीला 2-3 मीटरमध्ये होऊन जातो. मग आता ही पूर्ण साडी लागेल की राहील उलटा? धोतर पण होऊन जाईल, याच्यात फेटा पण होऊन जाईल. जर आपल्याला जर ऍडजस्टमेंट आपण जर ऑर्डर घेत असेल त्याच्यात 2 गणपती झाले पाहिजेत असं करायचं. अच्छा, त्याला बारकाईने कटिंग करायचं जसं पाहिजे. आणि म्हणजे या साडीमध्ये पूर्ण गणपती बसू शकतो का? हो, असं उलट. आता या साडीमध्ये फेटा होऊन 2 मूर्त्या पण अजून बसू शकतात. जर मी करायचं घेतलं तर 2 होऊन जातात. अच्छा, कारण की बाकीचं पोर्शन तर पूर्ण झाकलेलंच आहे ना. हां, थोडे पोर्शन असतात ना ते आपल्याला करायचं असतं. आता हे म्हणजे कसं बेसिक कसं लावायचं ना ते फक्त सांगा. म्हणजे पहिले कटिंग अशी करायची की जे पोर्शनचं जर आपल्याला फर्स्ट पोर्शन जर पाहिजे आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची. जे आपण साडीच्या जशा मिऱ्या पाडतो ना तशा त्या मिऱ्या वगैरे पाडून घ्यायच्या. अच्छा, पण पहिले हा कपडा लावायला लागेल ना स्टार्टिंगला आपण करताना मिरी जशी साडीची करतो ना त्यानुसार करायचं. इथल्या म्हणजे मिरी करून दुसरी मिरी करायची. अच्छा, छोटे छोटे बारीक ठीक आहे, करून दाखव म्हणजे ते समजेल कसं करायचं ते. हा पदर आहे साडीचा. दुसरा कुठला गम असतो याच्यात? जो आता तुम्ही डायमंड चिपकवता. अच्छा, तो करू शकतो. फक्त जर ते गमान चिपकवलं ना तर एकदम फिक्स बसण्यासाठी याच्याने करायचं. अच्छा, हलत नाही. हे गनवाली याच्याने फिक्स बसतो म्हणजे हलत नाही अजिबात धोतर. कपडा पाहिजे तसं पटकन कोपऱ्यात चिटकून जातो. अच्छा, अशा टाईपचा एक गम येतो. हा किंवा दुसरा पण चालतो का, फेविकॉल वगैरे असं काय? नाही, हा चालेल. हा चालेल ना. सगळे छोटे छोटे तुकडे जॉईन करायचे. मस्त. 1 मीटर थोडासा. आता करताना आपल्यावरती आपण किती मीटर घेतोय. अच्छा, आता साधारण 1 मीटर घ्यायचं म्हणजे. आणि मिऱ्या पाडताना पण व्यवस्थित पाडायचे. म्हणून हा कडक पेपर वापरतात का त्याला? हा बरोबर. कोण कॅनव्हास यूज करतो. अच्छा, म्हणजे फक्त नेरी पाडत राहायची बारीक बारीक आपली.
फेटा बांधू शकता किंवा धोतर नेसू शकता. खूप छान सुंदर पद्धत दाखवलेली आहे आणि गणपती बाप्पा खूप सुंदर दिसत आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगचं बघतो. बाय बाय.